नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आलेलो आहे सासवड येथील भरलेलं पुरंदर जे आहे पुरंदर कृषी एक्सपो जे आहे, म्हणजे पुरंदर कृषी प्रदर्शन जे आहे, तर हे बघायला आपण आलेलो आहे सासवडमध्ये. तर कृषी प्रदर्शनाची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाहेरच्या साईडला गाडी पार्किंग करायची सोय आहे मित्रांनो. गाडी पार्किंग करून वगैरे आम्ही आता आतमध्ये जिथं भरलेलं आहे कृषी प्रदर्शन, तिथं आतमध्ये आता आपण एंट्री करत आहोत. मित्रांनो, कृषी प्रदर्शनमध्ये आल्यानंतर हे इथं पाठीमागच्या साईडला स्कॅनर वगैरे दिसत आहेत. तर ह्या स्कॅनरवर रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे. रजिस्ट्रेशन एकदम फ्री आहे. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये स्कॅनर वगैरे दाखवावं लागतं. जेवण वगैरे फ्री आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं स्कॅनर वगैरे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मित्रांनो, प्रत्येकच कृषी प्रदर्शनमध्ये गेल्यानंतर रक्तदान शिबिर हे आपल्याला नक्कीच आढळतं. तर त्याचप्रमाणे इथं पण रक्तदान शिबिर जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं. तर पुढं जर आल्यानंतर जर बघितलं तर वेगवेगळे जे आहे ते डेअरीचे वगैरे प्रोडक्टची थोडंसं हे आहे. आणि इथं पुरंदर सहकारी जी बँक आहे त्याची माहिती किंवा त्याच्याबद्दलचे जे अकाउंट ओपनिंगचे वगैरे डिटेल्स वगैरे जे काही आपल्याला पाहिजे असेल ते इथं आपल्याला त्यांचा एक स्टॉल बघायला भेटतो. पुढं आल्यानंतर देवामृत ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे प्रोडक्ट आहेत, शेती उपयोगी जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर पुढं आल्यानंतर मित्रांनो, इकडं वेगवेगळ्या कंपनीचे आणि वेगवेगळे जे बियाणे आहेत, त्यांचे जे फर्टिलायझर्स आहेत, ज्यांचे औषधं वगैरे जे आहेत, त्यांचे जे वेगवेगळे जाहिराती जे आहेत ते इथं लावलेले आहेत. आणि इथं आपल्याला त्याचे प्रात्यक्षिकं पण आपल्याला दाखवले जातात मित्रांनो. इथं जे फळबागा ज्या आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती आपल्याला दिली जाते मित्रांनो. इकडच्या साईडला पूर्ण औषधं वगैरे जे बागा वगैरे ज्या असतात, डाळिंब वगैरे, त्यांच्यावर जे फवारणीसाठी लागणारे औषधं आहेत ते इथं बघायला भेटत आहे मित्रांनो. शेतीसाठी लागणारे जे अवजारे किंवा जे ट्रॅक्टर ते वगैरे हे पण इथं आहेतच. पुढं आपल्याला व्हिडिओमध्ये पुढं ते पण बघायला भेटणारच आहेत मित्रांनो. तर ही जे आहे ते घरगुती तेल घाणा जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो. प्रत्येकच कृषी प्रदर्शनमध्ये आपल्याला तो बघायला भेटतो. तर ते घरगुती शेंगदाणे वगैरे टाकून तेल कसे काढता येते हे पण आपल्याला इथं दाखवलं जातं मित्रांनो. तर सोलरचं जे व्हिजन आहे, म्हणजे जे सोलरचं ज्या माहिती वगैरे जे आहे ते पण आपल्याला इथं दिली जाते. सोलरचं जे बसवायचं जर असेल आपल्याला आपल्या घराच्या छतावर किंवा शेतीमध्ये, त्याची पण आपल्याला सरकारद्वारे सबसिडी किंवा जे काही माहिती आहे ते आपल्याला दिली जाते मित्रांनो. इकडं जर बघितलं तर जे वेगवेगळे बियांचे जे तेल आहेत ते बघायला भेटतात. आणि इकडं सफल गन हाऊस जे आहे ते पण आपल्याला बरेच कृषी प्रदर्शनमध्ये बघायला भेटतात. खानदेशी नमकीन गव्हाचे बिस्किट जे आहेत ते इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ते इथं आपल्याला घरी नेता येतात. आणि इथं जर बघितलं तर ज्युसरची जी मशीन जी आहे ती पण इथं बघायला भेटते. तर ज्यूस जो आहे तो यामधून आपलं फळ वगैरे टाकून त्यानंतर आपल्याला ज्यूस वगैरे तिथून काढून दाखवला जातो आणि ते तिथं विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो. तर इकडं जे आहे ते पुढं लहान मुलासाठी जे मॅजिक बुक्स आहेत ते भेटतं आहे इथं. नाचणीची जी आहे ते इथं पापडं किंवा त्याचे जे पापड्या वगैरे जे आहेत ते इथं टेस्ट करायला सुद्धा आहेत. आणि टेस्ट करून झाल्यानंतर जर आपल्याला आवडलं तर आपण ते इथून घेऊ शकतो मित्रांनो, नाचणीचे पापड वगैरे. तर घरगुती वापरासाठी लागणारे म्हणजे आपल्याला जे खाण्यासाठी जे चमचमीत बटाट्याचे वगैरे जे फिंगर चिप्स वगैरे जे बनवले जातात त्याचा जो मसाला जो आहे तो इथं आपल्याला बघायला भेटतो. कोणतेही व्हेजिटेबल जे इथं त्या पिठामध्ये मिक्स केल्यानंतर जे तळल्यानंतर व्यवस्थित आपल्याला त्याचा मसाला वगैरे आपल्याला इथं बघायला भेटतो आहे. पुढं जर आलं तर ते गृहोपयोगी जे वस्तू आहेत, लाईट, बॅटरी किंवा जे कंदील वगैरे जे आहेत त्याची माहिती आपल्याला बघायला भेटते. चपाती मेकर जो आहे तो पण आपल्याला आत्ता बघायला भेटला पाठीमागं. तर पुढं आल्यानंतर इकडं जर बघितलं तर हे वेगवेगळे जे शेती उपयोगी किंवा आपल्याला माणसांना जे खाण्याउपयोगी जे आहेत ते आपल्याला इथं बघायला भेटत आहे मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर खवा वगैरे जे आहेत ते पण बघायला भेटतं इथं. सौंदर्य प्रसाधने जे आहेत ते महिलांसाठी ते पण इथं आपल्याला बघायला भेटतात. ते विक्रीसाठी पण उपलब्ध आहेत. नमकीन बिस्किट वगैरे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. तिथं आपल्याला चिप्स वगैरे जे आहेत ते पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
वेगवेगळ्या प्रकारचे जे लोणचे आहेत ते बघायला भेटतात मित्रांनो, आणि इथं ते पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पाठीमागच तुम्ही गन हाऊस बघितलं, आणि इथं पण एक सहारा गन हाऊस म्हणून जे आहे ते बघायला भेटते. ते पण मिळते इथं, आपल्याला विक्रीसाठी पण उपलब्ध आहेत. शेतीमध्ये लागणारे किंवा आपल्याला रोज घरगुती वापरासाठी लागणारे जे ॲडजस्टेबल पाना वगैरे जे आहेत ते इथं आहेत. तर जवळच पुरंदर मिल्कचा जो शॉप आहे ते आहे. आपण इथं थोडं वेगवेगळ्या प्रकारचे जे पनीर किंवा दूध, लस्सी हे पण आपल्याला इथं विकत घेऊन आपल्याला खायला वगैरे भेटते. तर पुढं जर आल्यानंतर कृषी प्रदर्शनमध्ये जर पुढं आपण बघितलं, तर हे अशा प्रकारे जे ड्रोनद्वारे शेती फवारणीसाठी जे ड्रोन असतात, तर आपण बारामती कृषी प्रदर्शनमध्ये आपण याचा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपल्याला आपल्या ज्या यूट्यूब चॅनलवर आहे त्याच्यावर अवेलेबल आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर इथं पण एक वेगळंच आपल्याला बघायला भेटतं. तर पुढं जर आलं तर इकडच्या साईडला जर बघितलं तर पापड वगैरे जे आहेत ते पण आपल्याला इथं विक्रीसाठी या पुरंदर कृषी प्रदर्शनमध्ये जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं. बजाजचं जे आहे डिस्काउंट वाउचर पण आपल्याला इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर भेटते. हे सर्व फिरून झाल्यानंतर मित्रांनो, इकडच्या साईडला जे आहे ते एक अल्पोहार म्हणून इथं नाश्ता वगैरे आपल्याला करण्यासाठी छोटेसे स्टॉल वगैरे लागलेले आहेत. ह्या स्टॉल वगैरे इथं नाश्ता वगैरे करण्यासाठी लागलेले आहेत. पलीकडल्या साईडला कृषी प्रदर्शनाच्या वतीने झुणका भाकर जे आहे ते फ्रीमध्ये ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि आता हे सर्व कृषी प्रदर्शनमध्ये हे सगळं खाण्याचं हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो, पुढच्या साईडला आपल्याला आता आपण जिकडं गाड्या वगैरे ज्या आहेत तिकडं आपल्याला जायचं आहे. आता ही समोर जर बघितलं तर तुम्ही इथं ज्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तिथं वेगवेगळ्या प्रकारचा जो डिस्काउंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑफर्स आहेत त्या आपल्याला इथं दिल्या जातात मित्रांनो. त्यानंतर जे रोपवाटिका किंवा जे नर्सरीचे जे त्यामध्ये जे असतात रोपं वगैरे, त्याची पण आपल्याला इथं माहिती किंवा हे आपल्याला सांगितलं जातं. त्या विक्रीसाठी पण उपलब्ध आहे मित्रांनो. तर कृषी प्रदर्शनामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आता इकडच्या साईडला जे आहे ते जनावरांचा जो आहे तो आपल्याला प्रदर्शन बघायला भेटतं मित्रांनो. तर इकडच्या साईडला जर बघितलं तर जे बैल जे आहेत ते रेडा वगैरे जे आहेत ते इथं आपल्याला कृषी प्रदर्शनामध्ये बऱ्याच ठिकाणी ते आपल्याला बघायला भेटतं. इथं खिल्लार बैल जे आहेत ते पण आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे पुरंदरमध्ये भरलेलं किंवा हे सासवडमध्ये भरलेलं कृषी प्रदर्शन आहे, पुरंदर कृषी एक्सपो, याची माहिती मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे, मग भेटूया अशाच एखाद्या मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.